शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीवेळी महसूल प्रशासन आणि पोलिसांकडून गैरवर्तन झाल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते स्थगित करण्यात आले। जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधून तोडगा काढण्याची मागणी केली। त्यानंतर मंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून बैठकीचे आश्वासन दिल्याने 3 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले। शेतकऱ्यांनी मोजणी थांबवणे, दाखल गुन्हे रद्द करणे आणि शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली असून शासन सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। मला अगोदर सांगितलं होतं की शेतकरी उपोषणाला बसले, आपण त्यांना पाठिंबा द्यायला भेट घेण्यासाठी या, परंतु इतकं मारलं हे माहित नव्हतं। लाठीचार्ज झालेला माहित होता, परंतु इतकं मारलंय महिलांना सुद्धा। इतक्या क्रूरपणानं हल्ला सरकारनं शेतकऱ्यावरती केला नाही पाहिजे। कारण मुख्यमंत्री साहेबांची, फडणवीस साहेबांची जबाबदारी हे शेतकरी हे आपण सांभाळला पाहिजे। त्यांची म्हणणं काय, त्यांची भावना काय, शेतकऱ्यांची इच्छा काय हे जाणून घेतलं पाहिजे। उगाच शेतकऱ्याला वेटेज धरायचं, त्यांच्यावरती बळाचा वापर करायचा आणि बळच मोजण्या करायच्या हे सरकारनं करू नये। त्या संदर्भात मी आत्ता म्हणजे मग सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या ओळीनं सुद्धा हा निरोप सांगितला होता आणि शिंदे साहेबाकडे मी हे काही खातं येते त्यांच्याही ओळीला निरोप पाठवला होता। आता ते ज्यावेळेस अधिवेशनातून ठिकाणी होते त्यावेळेस मी त्यांना पुन्हा सांगितलं की गंभीर विषय आहे शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाचा, त्याच्यात सामंजस्याची भूमिका सगळ्यांनीच घेऊन, शेतकऱ्यांनी पण आणि सरकारने सुद्धा याचा तोडगा काढा। यांचं नाही म्हणणं नाही महामार्ग करणं, तर ते पूर्ण ऐकून घेतलं पाहिजे। तेच आता बावनकुळे साहेबाला सुद्धा बोलतो की तुमच्या मंत्रालयाच्या अधिकारात हा विषय येतो। भूसंपादन हा मंत्रालयाचा विभाग चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांकडे आहे। त्यांनी आता अधिवेशनाच्या बाहेर येऊन हा विषय बोलले की आम्ही शेतकऱ्यांना सगळ्या बोलून घेतो। आता मला वाटतं पुढच्या गुरुवारी त्यांनी या शेतकऱ्यांची, शक्तीपीठ महामार्गाच्या शेतकऱ्यांची बैठक लावली। त्या बैठकीत तोडगा 100% काढतो असा त्यांनी शब्द दिलाय आणि मग त्यांनी सांगितलं की आता सगळ्या शेतकऱ्यांनी पोषण सोडून घ्या। आणि मला खात्री आहे की बावनकुळे साहेब 100% याच्यातून मार्ग काढणार, कारण मी याच्या अगोदर एक त्यांना प्रश्न सांगितला होता असाच मागणीचा, त्यांनी तो कडीला नेला होता, म्हणून आत्मविश्वास आहे की ते मार्ग काढतात। मोर्चा 4 तारखेला आहे आणि मंत्रालयामध्ये महसूल मंत्र्यांसोबत बैठक 5 तारखेला। त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांशी, जे बाधित शेतकरी आहेत ते सगळ्यांशी चर्चा करून 4 तारखेच्या मोर्चाचं काय ते ठरवू। तरी मोर्चा 4 तारखेला होईल, 5ला मुंबईत बैठक होईल। मोर्चा करूनच आम्ही मुंबईला जाऊ। आणखीन काही निर्णय झाला तर बघू, पण मोर्चा 4 तारखेला ठरल्याप्रमाणे होईल अशी शेतकऱ्यांना तारीख निश्चित केली 5 तारीख गुरुवारी। महसूल मंत्र्यांशी तुमचं पण बोलणं झालं? महसूल मंत्र्यांशी तुमचं पण बोलणं झालं? जरांगे पाटील साहेब बोलले आणि खासदाराला सुद्धा बोलून सोबत घ्या, त्यांनी निमंत्रण दिले सगळ्यासोबत जाऊन आपण त्याचे काय म्हणणे ऐकू। मार्ग निघत असेल चांगलं तर आनंदाची गोष्ट, नाही निघालं तर आपलं तर चालूच आहे।